नकोय मला. नकोय? अहो गिळायला बरं पडल. काय? एवढा जो राग आलाय ना तो पाण्यासोबत गिळायला बरं पडल. तुमच्या चेहऱ्यावर तसं पण राग सूट नाही करत. संजू प्लीज. आओ मी पण प्लीज. हे बघा आपल्या खोलीत की नाही बाकी सगळ्याला जागा आहे. आपल्या खोलीत आडगेपणाला जागा आहे, प्रेमाला जागा आहे, अभ्यासाला जागा आहे, पुस्तकांना जागा आहे. अयो अहो पण आपली खोली ह्याच्यातच भरली की. बघा केवढी दाटी दाटी झाली इथं. आता त्या रागाला जागा नाहीये बरं का आपल्या खोलीत. त्याच्यामुळे त्या रागाला ना ह्या पाण्यासोबत गिळून टाका आणि आपल्या खोलीतनं बाहेर फेकून द्या. हा घ्या घ्या पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. घ्या. राग येणारच ना ग. हा का? मग एक काम करा, त्याच्या तोंडावरच दार लावून घ्या. हा त्याची बकोट पकडा आणि हाकला त्याला. मला माझाच राग यायला लागलाय आता. आईसाहेब इतक्या दांभिक असेल असं वाटलं नव्हतं. इतके दिवस सुजितचा राग मला अतिरेकी आवाजवी वाटायचा, पण आता मला कळतंय की त्याचा राग रास्त आहे. आईसाहेबांचे ना खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे. मला ना काही कळेनासच झालंय. एक मन वाटतं सुजित सारखं उठावं आणि घर सोडून निघून जावं. झालं झालं बोलून संपलं. आता 1 ते 10 काउंट करा बरं. म्हणजे तुला कळत नाहीये का? का तुला कळूनच घ्यायचं नाहीये? तू ऐकलं ना काय बोलत होते आईसाहेब? हे बघा आईसाहेब असं वागतायत त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल ना. आर यू क्रेझी? तू काय बोलतेस तुला कळतंय का? तू होतीस ना तिथे, ऐकलंस ना तू? तुझ्याबद्दल काय बोलत होते ऐकलंस ना? अहो आईसाहेब आहेत त्या, अधिकार आहे तो त्यांचा. आता त्यांच्या जागी माझी आई असती तर ती सुद्धा मला बोललीच असती ना. आणि माझ्यासाठी आईसाहेब माझ्या आईसारखेच आहेत. त्यांची जागा रित्तीभर पण कमी नाहीये माझ्यासाठी. तो आमच्या दोघींमधला प्रश्न आहे, त्याच्याशी तुमचा काही बी संबंध नाहीये. संजू तुला ना आईसाहेब. राजश्री काय बरं आहे का तुमचं? हा आता बरं आहे, एकदम परफेक्ट. शतपावली झाली तुमची? हो. काही बोलायचं होतं का? हा ते सकाळी सुजित भाऊजी येऊन गेले ना, तेव्हापासून ना असं जीवाला घोर लागलाय बघा आमच्या. त्याच्याबद्दलच बोलायचं होतं जरा तुमच्याशी. राजश्री आता या क्षणी कुठल्याही विषयावर बोलायची इच्छा नाही आहे आमची. उशीर झालाय, उद्या बोल. अहो पण सगळं आपल्या इच्छेनुसार थोडीच होतं. म्हणजे काय? आमच्या धाकट्या जाऊबाई ऐकतच नाही येतो काही. काय झालंय काय? हे बघायचं आम्हाला राहून राहून असं वाटतंय की आमच्या धाकट्या जाऊबाईंचं आणि कोणती पोरगी सुजित भाऊजींबरोबर आली होती अपर्णा, त्या दोघींचं नक्कीच काहीतरी गॅटमॅट आहे. अहो मी काय म्हणते, एकदा फक्त आईसाहेबांच्या जागेवर विचार करा ना. ज्या अर्थी आईसाहेबांना हे सगळं वाटतंय त्याच्या मागं काहीतरी कारण असेल. असं? आणि मला पण असंच वाटतंय की खरंच जर सुजाला ह्याच्यापेक्षा चांगली मुलगी मिळणार असेल तर आपण 2 पावलं मागे जायला काय हरकत आहे. संजू तू काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? माझा विश्वासच बसत नाहीये. तुझा इतका जीव आहे त्याच्यामध्ये, भाऊ म्हणतेस ना त्याला. आता या सिच्युएशन मध्ये तू त्याची पाठ राखीण म्हणून उभं राहणं जास्त गरजेचं आहे. आणि तूच माघार घेतेस. मला ना काही कळतच नाही तुझं.